पदार्थ आहे. उपवासाच्या दिवशी आपण एक खातो. त्याच्यामध्ये चटणी आहे, बटाट्याची भाजी आहे आणि इकडे कोशिंबीर याची भाजी बनवलेली आहे आणि हे उपवास आणि ते चटणीबरोबर खायला छान लागतं. दुसरं आहे ते सगळ्या डाळी आणि तांदूळ यांच्यापासून बनवलेले आहे ते थालीपीठ. त्याबरोबर कोथिंबीरची वडी, कोथिंबीर आणि बेसनापासून. बाजरीची भाकर. या बाजरीच्या भाकरीमध्ये खूप काही क्षमता असते. या बाजरीच्या भाकरीने साखर, कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतं. फायबर असल्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. गाजराचा हलवा बनवला आहे. यामध्ये छोले हरभऱ्यापासून बनवलेले आणि ही वांग्याची भाजी आहे. आम्ही बनवले आहे पोटेबाई तांदळापासून खीर बनवलेली आहे. हे तांदळापासून थालीपीठ बनवले आहे. त्याच्यामध्ये सामान वापरलं आहे तांदळाचं पीठ, लसूण, आलं, गहू आणि डाळ वापरली चण्याची आणि त्याची पेस्ट केली त्याला आणि मग त्याच्यावर हे नाचणीचे गुलपापडी आहे. नाचणीचं पिठापासून गुलपापडी ही शरीराला चांगली असते. हाडं मजबूत राहतात. रक्तवाढ होते. लहान मुलं आवडीने खातात. हे व्हेजिटेबल पराठा आहे. ते सर्व भाज्या मिळून त्याचं ते बनवलेलं आहे. मुलं आवडीने खातात म्हणून. आणि ही सोनकढी आहे. ती शरीराला चांगली असते. जेवल्यानंतर पचन होतं जेवण. सर्व पदार्थ बनवलेले आहेत ते तृणधान्यापासून बनवलेले आहेत. हे भजी आहेत, इडली आहे आणि ॲपे आणि ही खोबऱ्याची चटणी आहे. यासोबत हे सर्व पदार्थ खाल्ले जातात. या भज्यामध्ये म्हणजे आपली मटकीची डाळ आहे, मूग डाळ आहे, उडीद डाळ आहे आणि चणा पीठ अशा पद्धतीने बनवलेलं आहे. मुगाचे धिरडे, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर वगैरे ते एकत्र पेस्ट करून ते मुगाच्या डाळीमध्ये टाकून ते रात्रीची भिजत टाकून सगळं केलं आहे. आता यासोबत खायचं पिठाचा हलवा. याच्यातून आपल्याला हिमोग्लोबिन वाढतं, यातून प्रोटीन मिळतं. ज्यांना शुगर वगैरे आहे ते पण घेऊ शकतात. हे थालीपीठ बनवले आहे. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, मेथी बारीक चिरून घेतलेली आहे, हळद, मसाला, मीठ हे मिक्स केलेले आणि भाजून घेतले. आणि हे बेसनाचं तिखट, चण्याचं पीठ, हळद, मसाला, मीठ आणि इनो, दही मिक्स करून त्यांना वापरलेलं. हे थालीपीठ आहे. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन घातलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि त्याच्यामध्ये गोळा करून त्याच्यामध्ये ते पाण्याने केलेलं आहे आणि आणि धपाटे. हे खीर दूध, तांदूळ, सुका मेवा एक बनवलेलं. हे धपाटे भात आणि चपातीचं पीठ, गव्हाचं पीठ एक घालून पळवून घेतले आणि त्याच्यात गूळ किसून टाकले आणि त्याचे धपाटे बनवले, तुपावर भाजले आणि खीरमध्ये दूध, सुका मेवा टाकून खीर बनवली. आम्ही बनवलेला पदार्थ आहे घावण. एकाचा नाही काय आपे. घावण हे 45 तांदळापासून बनवलेलं आहे. कमी वेळेत कमी इंधन वापरून आणि उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तयार केले. आपे हे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी ते सगळे भिजून त्याचं सगळे एक पेस्ट तयार केली. त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारं जोडीला एक चविष्ट येण्यासाठी एक चटणी बनवली. त्या चटणीमध्ये पुदिना, कोथिंबिरी, खोबरं असे वेगवेगळ्या पदार्थांची पेस्ट तयार केली आणि मग ती वाढली. बाजरी, ज्वारी आणि तांदूळ यांची मिक्स पिठापासून बनवलेली भाकरी, कारल्याची भाजी जे की आपल्या आरोग्याला खूप उपयुक्त आहे, चांगली हेल्दी आहे. तशीच तिळगुळाची पोळी आणि तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे
हाडांसाठी खूप चांगली असते. तिळ कॅल्शियम असल्यामुळे आणि तिळांपासून आपल्याला उष्णताही मिळते. उडदाची डाळ तांदूळ टाकून इडली पदार्थ हा बनवलेला आहे. गाजर बीट आणि चणा डाळ हे टाकून पदार्थ पौष्टिक आहे. चटणीसोबत ही इडली खाऊ शकता. काही जणी सॉससोबत खाल्लं तरी चालेल. आणि चटणीमध्ये खोबरं ओलं खोबरं कोथिंबीर मिरची लसूण आणि थोडंसं लिंबू पिळून चटणी तयार केलेली आहे. नाचणीचे आंबील केलेले आहे. उन्हाळ्यात पौष्टिक आहे. लहान मुलांसाठी लहानांपासून थोड्यापर्यंत सगळेजण घेऊ शकतात. अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे. आणि वाढदिवसाला तुम्ही वडेपाव वगैरे देता. त्यामुळे हे दिले तरी चालेल. पौष्टिक आहे. तीळ पोळी आहे. गव्हाचं पीठ तीळ आणि गूळ टाकून बनवलेली तीळ पोळी आहे. शरीराला पौष्टिक गुळामुळे शरीराला एनर्जी मिळते. आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे